Okay, good afternoon, all of you. May I audible? Please response. Anyone? Yes. Yes, sir. Yeah, tell me. Hello. Yes, sir, you are audible. Hello. Hello. Yes, sir. Yes, yes, yes. Okay, okay. Thank you, thank you. Clear आवाज येतोय? काय problem नाही? Yes. Okay, okay. So I think time is over. So shall we start our lecture? Yes, sir. Okay. So myself, Dr. Santaji Tanaji Pawar, I have completed my PhD from Solapur University in 2017, and I have completed my MSc from Solapur University in 2014. So I am here for your engineering physics. मी तुम्हाला तुमच्या फर्स्ट इयरचा जो इंजिनिअरिंग फिजिक्स सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी इथं आहे. सो in which language we will continue our lecture? I think all are comfortable in English or in Marathi or mix. कोणत्या लँग्वेज मध्ये आपण लेक्चर हे करूयात, कंटिन्यू करूयात? आयेशा, आर यू प्रेझेंट? Yes, sir. ओके. स्नेहल कांबळे. Yes, sir. हा, ओके. प्रज्वल. Yes, sir. ओके. मोनाली. Yes, sir. ओके, ओके. इंग्लिश आणि मराठी दोन्ही मिक्स करून आपण आपले लेक्चर कंटिन्यू करूयात का फक्त इंग्लिश किंवा फक्त मराठीमध्ये घ्यायचे? ओके, Mix, sir. ओके, मिक्स घेऊयात. ठीक आहे. ओके. सो first we discuss the course objectives and the outcome, then we will discuss about the syllabus of. So today we discuss about the engineering physics. This subject is only for the semester 1, not in the semester 2. तुम्हाला सेमिस्टर 1 साठी फिजिक्स असेल आणि सेमिस्टर 2 साठी केमिस्ट्री असेल, आणि ज्या मुलांना सेमिस्टर 1 साठी केमिस्ट्री आहे त्या मुलांना सेमिस्टर 2 साठी फिजिक्स असेल. म्हणजे फिजिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला दोन्हीही सेमिस्टरला नसणार आहे, तो फक्त एकाच सेमिस्टरला असेल. ओके, ठीक आहे. नाव वी डिस्कस द okay, these are the some of the course objectives. There are total 6 course objectives. So first course objective is to make the student understand the fundamentals of crystal system, classification of solids depending on energy gap with their electronic properties. I think in the 11th standard and 12th standard you have discussed about the semiconductor. तुम्ही सेमीकंडक्टर विषयी शिकलेला आहेत 11वी मध्ये आणि 12वी मध्ये, आणि 12वी मध्ये तुम्हाला लास्ट चॅप्टर आहे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. त्याच चॅप्टरच्या बेसवरती इथं तुम्हाला जो पहिला चॅप्टर आहे तो पहिला चॅप्टर आहे सेमीकंडक्टर फिजिक्स. याच्यामध्ये आपल्याला ते जे मटेरियल्स आहेत, व्हॉट एव्हर मटेरियल्स इन द युनिवर्स, त्या मटेरियल्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. कोणत्या बेसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे? द क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल्स बेस्ड ऑन द एनर्जी गॅप. तुम्हाला माहिती आहे ना एनर्जी गॅपवरती आपण क्लासिफिकेशन कसं करतो, तर त्याच्यामध्ये असते बघा की कंडक्शन बँड, फॉरबिडन बँड आणि व्हॅलन्स बँड. या 3 बँडचं जे स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. त्यांच्यामध्ये जे गॅप असतो व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड, या गॅपवरती डिपेंड्स असतं की ते मटेरियल कोणत्या प्रकारचं आहे. ते मटेरियल कंडक्टर आहे, ते मटेरियल सेमीकंडक्टर आहे का, ते मटेरियल इन्सुलेटर आहे. हे जे 3 टाईप आहेत, कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि हे इन्सुलेटर, हे कशावरती आपण त्यांचं क्लासिफिकेशन करणार आहे, तर एनर्जी गॅपवर. ओके. पुन्हा अजून तुम्ही 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला केमिस्ट्रीमध्ये क्रिस्टल सिस्टीमचा. देर आर टोटल 7 क्रिस्टल सिस्टम्स.
क्युबिक क्रिस्टल सिस्टीम, हेक्झागोनल क्रिस्टल सिस्टीम, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, रोम्बोहेड्रन, याच क्रिस्टल सिस्टीम्स पुन्हा आपल्याला इथं थोड्याशा इन शॉर्टमध्ये डिस्कस करायचं आहे. सो व्हॉट इज अवर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह? फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू मेक स्टुडंट अंडरस्टँड द फंडामेंटल्स ऑफ क्रिस्टल सिस्टीम. क्रिस्टल सिस्टीम जे आहे त्याचे थोडे फंडामेंटल कन्सेप्ट आपल्याला इथं डिस्कस करायचे आहेत. आणि दुसरं काय डिस्कस करायचं आहे की जे सॉलिड्स आहेत त्यांचं आपण क्लासिफिकेशन करणार आहेत. ऑन विच बेसिस? ऑन द बेसिस ऑफ एनर्जी गॅप विथ देअर इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज. आपण स्टडी केलेलं होतं, जर का एनर्जी गॅप जर जास्त असेल तर तिथून करंट पास होतो का? नाही, त्याला आपण म्हणतो इन्सुलेटर. ओके, जर का एनर्जी गॅप हा कमी प्रमाणामध्ये असेल, आहे गॅप आहे तिथे, गॅप नाही असं नाही, गॅप आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? सेमीकंडक्टर म्हणतो. त्याच्यामधून करंट हा पास होत असतो. आणि कंडक्टरमध्ये तुमचा गॅप असतो का? नाही. देअर इज द ओव्हरलॅपिंग ऑफ कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड. हे आपण हे दोन कन्सेप्ट आहेत ते पहिल्या 2 चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. सो व्हॉट इज द सेकंड ऑब्जेक्टिव्ह? सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज टू इंट्रोड्यूस स्टुडंट साऊंड इंजिनिअरिंग थ्रू बेसिक कन्सेप्ट्स ऑफ अकॉस्टिक्स अँड अल्ट्रासोनिक्स. आपल्याला जे दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे, हे दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे की आपल्याला याच्यामध्ये साऊंड इंजिनिअरिंगचा स्टडी करायचा आहे. मग त्या साऊंड इंजिनिअरिंगच्या स्टडीमध्ये आपल्याला कोणते बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे की अकॉस्टिक्स, आणि दुसरा जो कन्सेप्ट आहे अल्ट्रासोनिक. सो इन द फर्स्ट सेक्शन वी डिस्कस अबाउट द व्हॉट इज मीन बाय द अकॉस्टिक्स. अकॉस्टिक्स काय असतं, आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये याच्यामध्ये स्टडी करायचं की अल्ट्रासोनिक वेव्ह काय असते ते. सो फर्स्ट व्हॉट इज द अकॉस्टिक्स? अकॉस्टिक्स कशाला म्हणायचं? काय असतं हे अकॉस्टिक्स? कुठं असते हे अकॉस्टिक्स? तुम्ही जनरली एखाद्या कोणत्या तरी फंक्शनला गेला, एखादा मोठा हॉल असेल तर तिथं आपल्याला जर साऊंड सिस्टीम जर जास्त असेल तर आपल्याला साऊंड ओव्हरलॅप होतो, एकच आवाज आपल्याला रिपीट ऐकायला येत असतो. मग ते होऊ नये त्याच्यासाठी आपण बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कोणत्या प्रकारे केलं पाहिजे की तिथं साऊंड ओव्हरलॅपिंग नाही झाला पाहिजे, रिपीटली आवाज ऐकू आला नाही पाहिजे. मग त्याचा जो कन्सेप्ट आहे, तो जो स्टडी आहे, तो आपल्याला या थर्ड चॅप्टरमध्ये डिस्कस करायचा आहे अकॉस्टिक्समध्ये. आणि दुसरा आहे ते अल्ट्रासोनिक. तुम्ही बेसिकली ऐकलं असेल अल्ट्रासोनिक वेव्स. कुठे यूज करते तो अल्ट्रासोनिक वेव्स? नेव्ही असतात ना, नेव्ही आपले समुद्रामध्ये जहाज वगैरे चालू जातात वगैरे, ते कशावरती त्यांचं डायरेक्शन किंवा पुढं त्यांना कोणता ऑब्स्टॅकल आहे का नाही हे कशावरून डिटेक्ट करते? तर अल्ट्रासोनिक वेव्हवरून डिटेक्ट करते की आपल्याला कोणत्या डायरेक्शनला जायचं आहे आणि पुढं कोणता ऑब्जेक्ट आहे का नाही हे कुठून आपल्याला समजतं? तर या अल्ट्रासोनिक वेव्हमुळे आपल्याला समजत असतं. मग आपलं दुसरा कोर्स ऑब्जेक्टिव्ह काय? टू इंट्रोड्यूस स्टुडंट साऊंड इंजिनिअरिंग थ्रू बेसिक कन्सेप्ट्स ऑफ अकॉस्टिक्स अँड अल्ट्रासोनिक्स. दिस इज द सेकंड ऑब्जेक्टिव्ह. आणि हे जे ऑब्जेक्टिव्ह आहे हे आपल्याला कोणत्या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं आहे? तर आपला थर्ड चॅप्टर जो आहे साऊंड इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये आपल्याला याचा स्टडी करायचा आहे. सो व्हॉट इज द थर्ड ऑब्जेक्टिव्ह? टू मेक स्टुडंट अंडरस्टँड द बेसिक कन्सेप्ट्स ऑफ रिलेटिव्हिस्टिक मेकॅनिक्स. ओके, तुम्ही 12th स्टँडर्डमध्ये कशाचा स्टडी केलेला आहे? तर न्यूटोनियन मेकॅनिक्स, आईन्स्टाईनचा स्टडी केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, आईन्स्टाईनने काय सांगितलं होतं की रिलेशन E इज इक्वल टू MC². एनर्जी आणि मास आणि स्पीड ऑफ लाईट ह्याचं जे रिलेशन आहे ना, ते आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. रिलेटिव्ह स्टडी करायचं आपल्याला कशाचा? टाईमचा, स्पेसचा आणि मासचा. या तिन्ही कन्सेप्टचा आपल्याला रिलेटिव्ह स्टडी करायचा आहे. तो कुठं स्टडी करायचा आहे? या 4th चॅप्टरमध्ये. तो कोणता चॅप्टर आहे? रिलेटिव्हिस्टिक्स मेकॅनिक्स. ओके, मे आय ऑडिबल क्लिअरली? तुम्हाला माझा आवाज एकदम क्लिअर ऐकू येतोय? काय डाऊट नाही ना? यस, No, sir. नो प्रॉब्लेम. हॅलो दिवटे, हाँ सर. हाँ सर. येते क्लिअर ऐकू? हाँ सर येत आहे. ओके ओके, मी कंटिन्यू करू दे? शाल आय कंटिन्यू? हाँ यस सर. Okay. So what is the fourth objective? The fourth objective to make student recall and discuss the concepts of wave optics through diffraction and polarization. In this chapter we basically discuss the two different concepts. The first one is the diffraction. Diffraction म्हणजे काय असतं? Bending of light at the corners of the edges. जिथं edges असते किंवा कॉर्नर्स असते कशाचे? तर ओपेक रिजनचे
किंवा म्हणजे ओपेक रिजन कशाला म्हणत असतो आपण, की जिथून लाईट पास होत नाही असा जो रिजन असतो त्याला आपण ओपेक रिजन म्हणत असतो. त्या रिजन मधून जिथून लाईट पास होत नाही त्याचे जे कॉर्नर्स असतात किंवा एजेस असतात तिथं लाईट काय होत असते, बेंड होत असते, त्याला काय म्हणत असतो आपण, डिफ्रॅक्शन म्हणत असतो. आणि द सेकंड कन्सेप्ट इज द पोलरायझेशन. पोलरायझेशन मीन्स काय होत असतं, समजा एखादा लाईटचा सोर्स आहे आणि त्या सोर्स पासून काय होते, लाईट बाहेर पडते, जनरेट होते. ओके, जेव्हा ती लाईट बाहेर पडते, जनरेट होते, तेव्हा काय होत असतं, तर डिफरंट प्लेन्स, ऑल पॉसिबल डायरेक्शनचे जे प्लेन्स असते त्या सर्व प्लेनच्या डायरेक्शनने लाईट आपली बाहेर पडत असते. पण जी लाईट आपल्याला एखाद्या सोर्स मधून भेटलेली असते ती एकाच प्लेन मधून जर पास करायची असेल, जर एकाच प्लेनची जर लाईट आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपण पोलरायझेशन पोलरायझर यूज करत असतो. त्याचाच आपण इथं स्टडी करणार आहेत की टू मेक स्टुडंट रिकॉल अँड डिस्कस द कन्सेप्ट ऑफ वेव्ह ऑप्टिक्स थ्रू डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन. जो आपला जो 5वा चॅप्टर आहे तो आहे वेव्ह ऑप्टिक्स. त्या वेव्ह ऑप्टिक्स मध्ये 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे डिफ्रॅक्शन आणि दुसरा पार्ट आहे पोलरायझेशन. हे 2 कन्सेप्ट आपण या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, सो व्हॉट इज द 5th वन ऑब्जेक्टिव्ह? टू मेक स्टुडंट compressed basic working of laser and optical fiber. ओके, आपला जो 5वा चॅप्टर आणि जो 6वा चॅप्टर आहे, 5वा चॅप्टर आहे तो आपला लेझरचा आहे आणि 6वा आहे तो ऑप्टिकल फायबरचा आहे. लेझर मध्ये काय असतो, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ लेझर? लेझरचा फुल फॉर्म काय आहे हो? लेझर कशाला म्हणायचं आपण, काय असतो लेझरचा? तुम्ही खूप ठिकाणी लेझरची लाईट यूज करता, पण आपल्याला लेझर म्हणजे काय असतं? लियल स्टँड फॉर लाईट ॲम्प्लिफिकेशन. लाईटचं ॲम्प्लिफिकेशन होतं, पण कसली? स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. आपल्याला जी लाईट, आपण जर कम्पेअर केलं की 2 लाईट घेतल्या, आपण एका हातामध्ये बल्ब घेतला आणि एका हातामध्ये लेझरची लाईट घेतली, तर जास्त इंटेन्सिटी कशाची असतो किंवा जास्त डिस्टन्स लाईट कोणती ट्रॅव्हल करते हो? लेझरची लाईट जास्त लांब जात असते का तुमच्या बल्बची लाईट जास्त लांब जात असते? तर तुमच्या लेझर लाईट जास्त जात असते. कशामुळे जात असते? तर तिथं तुमची जी एनर्जी, फोटॉनिक एनर्जी असते ती लेझरची जास्त असते. मग तो आपल्याला इथं स्टडी करायचा आहे. मग लेझरमध्ये पुन्हा वेगवेगळे लेझरचे टाईप आहेत. कशावरून लेझरचे टाईप आहेत इथं? द डिपेंड्स ऑन द मटेरियल. व्हॉट टाईप ऑफ मटेरियल यू हॅव युज्ड फॉर द लेझर. लेझरसाठी तुम्ही कोणतं मटेरियल यूज केलेलं आहे त्या मटेरियलवरती तुमचे लेझरचे टाईप आहेत. मग कोणता आहे? जर तुम्ही सॉलिड मटेरियल यूज केलं असेल तर तुम्ही म्हणाल तिथं येस देर इज द सॉलिड लेझर. लिक्विड मटेरियल यूज केलं असेल तर तुम्ही म्हणाल देर इज द लिक्विड लेझर. गॅस मटेरियल यूज केलं असेल तर तुम्ही म्हणाल तिथं गॅस लेझर. मग इन दिस चॅप्टर लेझर इथं आपण हेलियम, निऑन हे 2 गॅस यूज करणार आहेत आणि या 2 गॅसच्या हेल्पनं आपण लेझर लाईट तयार करणार आणि त्याला आपण म्हणतो हेलियम निऑन लेझर. ते 2 गॅस कोणते आहेत? एक हेलियम आहे आणि दुसरा आहे तो निऑन. या 2 गॅसच्या थ्रू आपण लेझरची लाईट तयार करणार आहेत आणि त्याचा डिटेल्ड स्टडी करणार. प्रॉपर्टीज ऑफ लेझर लाईट अँड द ऍप्लिकेशन्स अँड द ॲडव्हान्टेजेस. अँड द 7th चॅप्टर इज द ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबर काय असते? तुम्ही कम्प्युटरला वगैरे लॅन केबल यूज करता बघा. लॅन म्हणजे काय असतो? LAN. तुम्ही एखादा PC असतो त्याला तुम्ही कुठेतरी पॉईंट दिलेले असते तिथे लिहिलेलं असतं बघा लॅन, LAN. लॅन म्हणजे काय असतो? लोकल एरिया नेटवर्क. ती जी ऑप्टिकल फायबर असते, तुम्ही रोडच्या कडेने कामं वगैरे चालू असतात बघा, फायबर केबल चालली आहे म्हणता तुम्ही, आपल्याला माहिती नसते ॲक्च्युली केबल कशी असते. तुम्ही म्हणता इथं BSNLचं टावरची केबल चालली आहे किंवा रिलायन्स चालली आहे, जिओची चालली. त्याचा जो आहे ना तो स्टडी ऑप्टिकल फायबर, तो आपण इथं स्टडी करणार आहे की ती जी केबल असते त्याचं क्रॉस सेक्शनल व्ह्यू कसा असणार आहे, त्याच्या आतमध्ये कोणते कोणते लेयर्स असणार आहे, कोर असणार आहे, क्लॅडिंग असणार आहे आणि लास्टचा शीत असणार आहे. कोरमध्ये काय असतं, क्लॅडिंगमध्ये काय असतं, हे आपण याच्यामध्ये इन डिटेल स्टडी करणार आहे. मग याच्या स्टडीमध्ये पुन्हा इम्पॉर्टंट काय आहे हो, की देर इज द 2 रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस. 2 रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस असतात. मग कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असतो आणि क्लॅडिंग मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वेगळा असतो. तुम्ही 12वीला वेव्ह ऑप्टिक्समध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा स्टडी केलाय का हो? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. एकाच मीडियम मधून लाईट आली आणि एखाद्या सरफेसवरती जर ती स्ट्राईक झाली तर त्याच मीडियम मध्ये पुन्हा ती लाईट जाते, त्याला काय म्हणतो आपण? रिफ्लेक्शन. बट व्हॉट इज मीन बाय द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कशाला म्हणता तुम्ही? जेवढी लाईट एका मीडियम मधून येऊन सरफेसवरती स्ट्राईक होती ती सर्व लाईट सेम मीडियम मध्ये
पुन्हा रिफ्लेक्ट होती, त्याला काय म्हणायचं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि ह्या ऑप्टिकल फायबर मध्ये जे मेन प्रिन्सिपल आहे तेच मेन प्रिन्सिपल आहे. काय प्रिन्सिपल आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. याच प्रिन्सिपल वरती तुमची जी केबल असते त्या केबल मधून तुमचे जे सिग्नल पास होत असते, लाईट पास होत असते, ती या प्रिन्सिपल वरती बेस्ड आहे. ओके, this is the 7th chapter, and the last chapter is, and the last course objective is to introduce student basic concepts of quantum mechanics and the nanotechnology. आपल्याला हा जो शेवटचा चॅप्टर आहे कोणता आहे की बेसिक कन्सेप्ट ऑफ क्वांटम मेकॅनिक्स अँड द नॅनो टेक्नॉलॉजी. म्हणजे शेवटच्या चॅप्टर मध्ये पुन्हा दोन पार्ट पडतात. पहिला पार्ट आहे क्वांटम मेकॅनिक्स. इन दिस पार्ट वी डिस्कस अबाउट द डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. डी ब्रॉग्लीने काय आपल्याला सांगितलेलं आहे, काय हायपोथेसिस आहे की ड्वेल नेचर ऑफ लाईट. लाईटचं हे ड्वेल नेचर आहे. कोणतं ड्वेल नेचर आहे, वन इज द पार्टिकल अँड द सेकंड वन इज द वेव्ह. ऑलरेडी यू हॅव डिस्कस्ड इन द 12th स्टँडर्ड. 12th स्टँडर्ड मध्ये तुम्ही ड्वेल नेचर ऑफ रेडिएशन किंवा मॅटर हे स्टडी केलं बघा. त्याच्यामधलाच हा इथं कन्सेप्ट स्टडी करणार आहोत की क्वांटम मेकॅनिक्स. याच्यामध्ये तुम्ही स्टडी केले की डी ब्रॉग्ली हायपोथेसिस किंवा डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट, हे आपण ह्या क्वांटम मेकॅनिक्स मध्ये स्टडी करणार आहोत. अँड द सेकंड पार्ट इज द नॅनो टेक्नॉलॉजी. इन दिस केस वी डिस्कस अबाउट द नॅनो मटेरियल्स. स्केल काय असते किंवा नॅनो मटेरियल्स काय असते, त्यांची रेंज काय असते. आणि त्याच्यामध्ये आपण पुन्हा कार्बन नॅनो ट्यूब्स, क्लासिफिकेशन ऑफ कार्बन नॅनो ट्यूब्स. देर आर बेसिकली 3 टाइप्स ऑफ द कार्बन नॅनो ट्यूब्स. फर्स्ट वन इज द झिगझॅग, आर्मचेअर अँड द हेलिकल. हे 3 कार्बन नॅनो ट्यूबचे डिफरंट टाइप्स आहेत. आणि पुन्हा याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत कशाचे की ॲप्लिकेशन्स ऑफ द नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो मटेरियलचे ॲप्लिकेशन्स कुठं कुठं आहेत की इन द फील्ड ऑफ सायन्स, इन द फील्ड ऑफ मेडिकल, कॉस्मोटिक्स, स्पेस. हे जे ॲप्लिकेशन्स आहेत आपण या सेकंड नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, सो दीज आर द 6 इम्पॉर्टंट कोर्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंजिनिअरिंग फिजिक्स. इंजिनिअरिंग फिजिक्सचे हे 6 इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहेत. ओके, सो नाउ लेट अस we discuss the syllabus of the engineering physics. engineering physics चा syllabus काय आहे. बेसिकली हा जो इंजिनिअरिंग फिजिक्स आहे याच्यामध्ये 2 सेक्शन्स आहेत, 2 sections. In the first section there is 4 units. The first unit in the first section is the semiconductor physics. पहिल्या सेक्शन मध्ये पहिलं जे युनिट आहे ते पहिलं युनिट आहे सेमीकंडक्टर फिजिक्स. माय स्क्रीन इज विजिबल और नॉट? माझी स्क्रीन तुम्हाला विजिबल आहे ना? Yes. Yes? Yes. Yes, sir. Yes or no? Yes. Yes, sir. Yes, sir. Yes. Okay. Yes, sir. Okay. In the first section, the first unit is the semiconductor physics. मी काय सांगितलं तुम्हाला की इंजिनिअरिंग फिजिक्स हा जो सब्जेक्ट आहे हा या सब्जेक्ट मध्ये 2 सेक्शन आहेत. पहिला सेक्शन आहे, पहिल्या सेक्शन मध्ये 4 युनिट आहेत आणि दुसरा जो सेक्शन आहे त्या दुसऱ्या सेक्शन मध्ये सुद्धा 4 युनिट आहेत. In the first section, first unit is the semiconductor physics. In the semiconductor physics, again there is the sub units. या सेमीकंडक्टर फिजिक्स जो पहिला युनिट आहे याच्यामध्ये पुन्हा काही सब युनिट्स आहेत. What are the these sub units? The first point is the classification of solids. या सब युनिट मध्ये पहिले सब युनिट जे आहे ते क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स आहे. मग हे क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स या पॉइंट मध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, या पॉइंट मध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत की सॉलिडचं आपण क्लासिफिकेशन करणार आहोत. कोणत्या बेसिसवरती? ऑन द बेसिस ऑफ द एनर्जी बँड गॅप. एनर्जीचे जे बँड गॅप असते त्या एनर्जीच्या बँड गॅपवरती या सॉलिडचं आपण क्लासिफिकेशन करणार आहोत. मग कोणते क्लास आहे त्याचे डिफरंट टाइप कोणते कोणते आहेत? फर्स्ट वन इज द कंडक्टर, second one is the semiconductor, and the third one is the insulator. Okay, these are the 3 different types of the solids on the basis of the energy gap. What is the second point? Fermi level. त्याची फक्त आपण डेफिनेशन डिफाइन करणार आहोत. फर्मी लेवल म्हणजे काय असते. ओके, सपोज वी टेक अ सॉलिड. एखादा कोणताही आपण सॉलिड घेतला तर तो जो सॉलिड असतो, एखादा मटेरियल घेतलं, समजा आपल्याकडे एक मटेरियल आहे. कोणतं मटेरियल आहे? सपोज वी कन्सिडर दिस बॉक्स. हा बॉक्स तुम्हाला दिसतोय का? दिसतोय. हा जो बॉक्स आहे हा कशाचा तयार झालेला आहे? नंबर ऑफ पार्टिकल्सचा तयार झालाय का? असं आहे की हा डायरेक्ट बॉक्सच आहे की याच्यामध्ये पार्टिकल्स नाही आहेत? हा जो बॉक्स आहे, एखादं मटेरियल आहे सॉलिड मटेरियल, ते कशापासून तयार झालं असतं की नंबर ऑफ पार्टिकल्स पासून तयार झालेलं असतं. पार्टिकल्स मध्ये काय असतं तर नंबर ऑफ ॲटम्स असतात.
काय असते, नंबर ऑफ ऍटम्स असते. मग नंबर ऑफ ऍटम्स मध्ये काय असतं, सपोज वी कन्सिडर अ सिंगल ऍटम, एखादा ऍटम आहे, त्या ऍटम मध्ये काय असतं, त्या ऍटम मध्ये काय असतं, तर त्या ऍटम मध्ये तुमच्या एनर्जी लेवल्स असते. ऑलरेडी तुम्ही केमिस्ट्री 11वी आणि 12वी मध्ये केमिस्ट्रीमध्ये शिकलेला आहेत की एनर्जी लेवल्स. मग एनर्जी लेवल्स मध्ये डिफरंट एनर्जी लेवल्स असते त्या. मग जर का एक ऍटम घेतला तर त्या एका ऍटम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात म्हणजे नंबर ऑफ एनर्जी लेवल्स असते त्या. मग ऍटम पासून काय तयार झालेला असतो, पार्टिकल किंवा एखादा मटेरियल, सॉलिड मटेरियल तयार झालेलं असतं. मग एखादं सॉलिड मटेरियल मध्ये घेतलं तर एखाद्या सॉलिड मटेरियल मध्ये n नंबर ऑफ ऍटम्स असतात आणि त्या ऍटम मध्ये पुन्हा n नंबर ऑफ एनर्जी लेवल्स असतात. म्हणजे जर का आपण मोठा पार्टिकल घेतला, एखादा मोठं मटेरियल घेतलं तर त्याच्यामध्ये एनर्जी लेवल्स किती येणार, खूप n नंबर ऑफ एनर्जी लेवल्स येणार. मग त्या n नंबर ऑफ एनर्जी लेवल कशा फिल्ड झालेल्या असतात की जो सगळ्यात खालचा ऍटम असतो त्याच्या n नंबर ऑफ त्याच्या एनर्जी लेवल पूर्ण कम्प्लिटली भरलेले असते. पुन्हा दुसरा ऍटम असतो त्याच्या एनर्जी लेवल फिल्ड झालेले असते त्या. पुन्हा तिसरा ऍटम असतो त्याच्या एनर्जी लेवल फिल्ड झालेले असतात. मग जी हायेस्ट लेवल असते, टॉपमोस्ट लेवल असते, जी एनर्जी लेवलनं फिलअप करत आलेली असते, त्या लेवलला आपण म्हणतो फर्मी लेवल म्हणतो. ओके ठीक आहे. ते कुठं आहे, ओके सीआर इथं आहे बघा. वेअर इज फर्मी लेवल, सीआर ही तुमची फर्मी लेवल आहे बघा. कुठं आहे, इथं आहे. मग इथं काय घेतलं आपण, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर घेतला की ज्याच्यामध्ये तुमचे होल्स आणि इलेक्ट्रॉन्स हे दोन्ही कसे असतात, सारखे असतात. म्हणून तिथली फर्मी लेवल कुठे येते, मिडलला येते, बरोबर सेंटरला येते. कशाच्या, तर त्या दोन्ही बँडच्या सेंटरला येते. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, सेकंड पॉईंट आहे काय तुमचा, फर्मी डिरॅक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. याची फक्त आपल्याला काय करायचे, इंट्रोडक्शन डिस्कस करायचं आहे. ओके याच्या पुढचं सब युनिट काय आहे तुमचं, फर्मी लेवल इन इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. आता म्हटलं आपण की तुमच्याकडे फर्मी लेवल आहे, हायेस्ट टॉप मोस्ट लेवल आपण फर्मी लेवल म्हणतो. बट ती फर्मी लेवल जर का आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर घेतला तर त्याच्यामध्ये कुठे येणार, आपण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर घेतला तर त्याच्यामध्ये कुठे येणार. ओके ठीक आहे. बिफोर दॅट वी डिस्कस अबाउट द व्हॉट इज मीन बाय द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड व्हॉट इज मीन बाय द एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर कशाला म्हणायचं आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर कशाला म्हणायचं. ओके सांगा, कोणी सांगा, एकाने सांगा, टेल मी की इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपण कशाला म्हणतो आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर कशाला म्हणतो. यस टेल मी, एनीवन. प्रशांत, नागने, yes tell me what is the difference between the intrinsic semiconductor and extrinsic semiconductor. अरे हे झालेलं आहे तुम्हाला, extrinsic semiconductor, intrinsic semiconductor. what is the problem, काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये तुम्हाला, टेल मी. yes what is, तुम्हाला झाले ना हे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. बरं सेमीकंडक्टर तर हा कन्सेप्ट झाला का नाही हे मला सांगा. आपण इन डिटेल पुढे बघणार आहोत. आता फक्त आपण एक सिलेबस डिस्कस करतो की आपण सिलेबस इंजिनिअरिंग फिजिक्स मध्ये आपण काय स्टडी करणार आहोत हे आपण डिस्कस करतोय. ऍक्च्युअली जेव्हा आपण स्टार्ट करू सिलेबस नेक्स्ट लेक्चर तेव्हा आपण ते डिटेल स्टडी करूयात की इंट्रिन्सिक काय असतं, एक्सट्रिन्सिक काय असतं, क्लासिफिकेशन काय असते. ओके सांगा की ऍक्च्युअली तुम्ही सेमीकंडक्टरचा स्टडी केला ना, त्याच्यामध्ये इंट्रिन्सिक असतो आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर हे दोन सेमीकंडक्टरचे टाइप आहेत, हे तुम्ही स्टडी केले का. यस प्रणाली टेल मी. यश जाधव आर यू प्रेझेंट. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. हा स्टडी झालंय का हे, तुम्हाला झाले का मला सांगा. येस और नो एवढं सांगा. येस यस ओके व्हेरी गुड. Yes. झालेलं तर आहे, गुड. ओके आता आपण काय घेतोय, सेमीकंडक्टर घेतोय. जर त्या सेमीकंडक्टर मध्ये आपण कोणतीच इम्प्युरिटी ऍड केलेली नाहीये, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉन्स सुद्धा ऍड केलेले नाहीत आणि होल्स सुद्धा ऍड केलेले नाहीयेत त्याच्यामध्ये, मग तो कोणता सेमीकंडक्टर झाला, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर झाला की एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर झाला. ज्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटी ऍड करत नाहीये तो प्युअर सेमीकंडक्टर असतो. त्या सेमीकंडक्टरला कसलं सेमीकंडक्टर म्हणायचं, इंट्रिन्सिक और एक्सट्रिन्सिक.
अरे बाळानं झालंय तुम्हाला हे. Intrinsic semiconductor and Yes. semiconductor Yes. आणि ज्याच्यामध्ये डोपिंग झालेलं आहे त्याला एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्याच्यामध्ये आपण डोपिंग करत नाही, कशाचं डोपिंग करत असतो आपण? एक ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी किंवा पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी जर का आपण ऍड केलेले नसतील, डोप केलेले नसतील, तर त्याला आपण म्हणतो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इफ वी ऍड द ट्रायव्हॅलंट और pentavalent impurity in the semiconductor, then we call this is the extrinsic semiconductor. जर का एखाद्या सेमीकंडक्टर मध्ये आपण डोपंट इम्प्युरिटी, आपण ट्रायव्हॅलंट किंवा पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी जर का ऍड केली, तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतो. कसला सेमीकंडक्टर? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. असा सेमीकंडक्टर की ज्याच्यामध्ये आपण impurity add करतो. Okay, again in case of extrinsic semiconductor there is the two types of extrinsic semiconductor. पुन्हा extrinsic semiconductor चे दोन प्रकार पडते. First one is the n type extrinsic semiconductor, त्याला आपण जस्ट म्हणतो n type semiconductor. and the second one is the p type extrinsic semiconductor किंवा आपण त्याला म्हणतो p type semiconductor. मग n type semiconductor कधी म्हणायचं आणि p type semiconductor कधी म्हणायचं आपण? महंतेश दिवटे आहे का? तुम्ही प्रेझेंट आहे? सर N सर type एन टाइप म्हणायचं सेमीकंडक्टर आणि म्हणजे P type कधी म्हणायचं? यस, लाऊडली. डोप्ड विथ पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी, arsenic, antimony, then it is called n type semiconductor. Then And it is p called type as semiconductor doped with trivalent impurity, हा n type semiconductor pentavalent impurity. ओके. And N p टाइप type मध्ये आपण semiconductor पेंटाव्हॅलंट doped with इम्प्युरिटी ऍड trivalent. करतो. ओके, व्हेरी गुड. हा हा आणि पी टाइप आणि मध्ये p आपण type मध्ये trivalent ट्रायव्हॅलंट impurity. इम्प्युरिटी ऍड करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, हा आपण एखादा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर घेतला आणि त्याच्यामध्ये आपण जर का ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली, की त्याच्यामध्ये एक होल हा काय राहतो? जास्त होतो. म्हणजे कम्प्लीट होते का? पूर्ण नाहीये. म्हणजे एक होल जास्त होतो, त्याला आपण म्हणायचं पेंटाव्हॅलंट. त्याला म्हणायचं आपण पी टाइप. पी टाइप मध्ये होलची संख्या जास्त असते. जस्ट एवढं लक्षात ठेवायचं. जर का आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली, म्हणजे एक इलेक्ट्रॉन जास्त होत असतो, तर त्याला काय म्हणायचं आपण? एन टाइप सेमीकंडक्टर. एन टाइप मध्ये एक इलेक्ट्रॉन जास्त असतो किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ग्रेटर दॅन द नंबर ऑफ होल्स. लक्षात आलं तुमच्या? एन टाइप मध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त असतात, पी टाइप मध्ये होल्स जास्त असतात. एवढंच लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे. मग जेव्हा आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर घेऊ, त्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये तुमची फर्मी लेवल कुठं असेल? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर आहे, त्याच्यामध्ये होल्स आणि इलेक्ट्रॉन्स सेम आहेत, म्हणजे तुमची फर्मी लेवल कुठे येते? एक्झॅक्टली सेंटर मधून येते. ओके, सीआर इथं आहे बघा, इथं तुमची फर्मी लेवल एक्झॅक्टली सेंटर मधून आहे. मग ते कोणता सेमीकंडक्टर आहे? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, प्युअर सेमीकंडक्टर. ओके, आता दुसरा कोणता आहे आपण? एक्सट्रिन्सिक. एक्सट्रिन्सिक मध्ये पुन्हा दोन टाइप आहेत, एन टाइप आणि पी टाइप. एन टाइप मध्ये काय जास्त असते? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे कसे असतात? जास्त असतात. मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जर जास्त असते तर तुमची फर्मी लेवल ही कंडक्शन बँड कडल्या बाजूला असते, कंडक्शन बँड कडल्या साईडला जास्तीत जास्त सरकलेली असते. जेव्हा आपण होल्स जास्त असतात म्हणजे पी टाइप असतो, तेव्हा तुमची फर्मी लेवल कोणत्या बाजूला असते? तर व्हॅलन्स बँड कडल्या बाजूला असते. म्हणजे हा एक आपल्याला इथं कन्सेप्ट डिस्कस करायचा आहे. ओके, अगेन नेक्स्ट पॉईंट काय? इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन ऑन फर्मी लेवल. आपण एखाद्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये जेव्हा इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन हे कमी जास्त करत असतो, इन्क्रीज करत गेलो. इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन दोन टाइपचे आपण इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन ऍड करणार आहोत. पहिला ऍड करणार आहे तो एन टाइपचा. जर का आपण एन टाइपचा इम्प्युरिटी जर एखाद्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये ऍड केला तर तुमची फर्मी लेवल कुठे जाते? इथं जाते बघा. हा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. आता इथं बघा, या पहिल्या केसमध्ये काय आहे? इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन खूप कमी प्रमाणामध्ये ऍड केलेलं आहे.
सेकंड केसमध्ये काय केलेलं आहे, थोडंसं वाढवलेलं आहे इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन. थर्ड केसमध्ये काय, अजून जास्त कॉन्सन्ट्रेशन वाढवलं आहे. जर का आपण इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज करत गेलो तर फर्मी लेवल आपल्याला शिफ्ट झालेली दिसेल. कुणीकडे शिफ्ट झालेली आहे, कोणत्या डायरेक्शनला शिफ्ट झालेली असेल, टुवर्ड्स द कंडक्शन बँड साइड. ओके. ऑन द अदर साइड, इफ वी ऍड the p-type impurity concentration in the intrinsic semiconductor, जर का आपण p टाइप इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन हे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, प्युअर सेमीकंडक्टर मध्ये स्टेप टू स्टेप ऍड करत गेलो तर काय होतं, समजा इन द इनिशियली वी ऍड व्हेरी लो इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन इन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, तर तुम्हाला इथं काहीतरी पिक्चर दिसेल. मी पुन्हा अजून थोडं काहीतरी इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन ऍड केलं, पुन्हा तुमची फर्मी लेवल व्हॅलन्स बँड केल्या साईडला शिफ्ट झालेली दिसेल. आणि जास्त प्रमाणामध्ये जेव्हा मी पी टाइप इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन ऍड करेन तेव्हा अजून व्हॅलन्स बँड केल्या बाजूला तुमची फर्मी लेवल शिफ्ट झालेली दिसेल. हे कन्सेप्ट आपल्याला इन डिटेल काय करायचे, डिस्कस करायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला डेरिव्हेशन स्टडी करायचं आहे. काय डेरिव्हेशन आहे, फर्मी लेवल और द फर्मी एनर्जी इन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. फर्मी एनर्जी तुमच्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय मध्ये काय असेल हे डेरिव्हेशन आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. हे आहे बघा ते डेरिव्हेशन तुम्हाला, की व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडच्या एक्झॅक्टली सेंटरमधून तुमची फर्मी एनर्जी असेल. हे डेरिव्हेशन आपल्याला तिथं डिराईव्ह करायचं आहे. ओके. व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट, हॉल इफेक्ट अँड इट्स ॲप्लिकेशन्स. दिस इज द लास्ट पॉईंट इन द फर्स्ट युनिट. व्हॉट इज द हॉल इफेक्ट. हॉल इफेक्ट आपण कशाला म्हणायचं आहे, काय असतं हे हॉल इफेक्ट. आय थिंक तुमचे जो AC सर्किट्स किंवा करंट इलेक्ट्रिसिटी 12th स्टँडर्ड मधला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्ही हॉल इफेक्ट, हॉल कोइफिशियंट हे स्टडी केलेलं आहेत ना, तेच इथं आपल्याला पुन्हा एकदा स्टडी करायचे. सो व्हॉट इज मीन बाय द हॉल इफेक्ट. हॉल इफेक्ट म्हणजे काय असतो, कशाला म्हणायचं हॉल इफेक्ट. हॉल इफेक्ट म्हणजे काय असतो, समजा मी एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतला, असा एक रिजन घेतला की त्या रिजन मध्ये माझी मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि त्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर का मी एखादं कंडक्टिंग मटेरियल ठेवलं, कंडक्टिंग मटेरियल मग ते मे बी कंडक्टर असेल किंवा मे बी सेमी कंडक्टर असेल, तर त्या कंडक्टिंग मटेरियल मध्ये तुमचं व्होल्टेज तयार होतं. म्हणजे तो कन्सेप्ट कसा असणार आहे, समजा इथे एक असं एक तुमचं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड सरफेस आहे की या सरफेस मध्ये तुमचे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. मग या सरफेस मध्ये मी काय ठेवलं की एखादं कंडक्टिंग मटेरियल इथं ठेवलं. मग ते कंडक्टिंग मटेरियल मे बी कंडक्टर असेल किंवा मे बी सेमी कंडक्टर असेल. जेव्हा ते आपण या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादं कंडक्टिंग मटेरियल प्लेस करतो, ठेवतो, तर या मटेरियलच्या आतमध्ये व्होल्टेज तयार होतं. काय तयार होतं, व्होल्टेज तयार होतं. मग ते जे व्होल्टेज तयार झालेलं आहे ते व्होल्टेज कोणत्या डायरेक्शन असणार आहे, ते तयार झालेलं जे व्होल्टेज असतं ते परपेंडिक्युलर असणार आहे. कोणाकोणाला, एक तर त्या मटेरियल मधून करंट जो पास होणार आहे त्या करंटला एक परपेंडिक्युलर असणार आहे, आणि जी मॅग्नेटिक फील्ड पास होणार आहे त्या मॅग्नेटिक फील्डला ते कसं असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे, हा जो फेनॉमेनॉन आहे, त्या फेनॉमेनॉनला म्हणायचं हॉल इफेक्ट. आणि त्या हॉल इफेक्टचे काय जे ऍप्लिकेशन्स असतील की आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टू डिटरमाइन द मोबिलिटी किंवा टू फाइंड द टाइप ऑफ मटेरियल, ते मटेरियल जे यूज केलेलं आहे ते पी टाइप आहे का एन टाइप आहे, हे आपल्याला या हॉल इफेक्ट वरून फाइंड करायचं आहे. दिस इज द फर्स्ट युनिट इन द फर्स्ट सेक्शन. पहिल्या सेक्शन मधलं हे पहिलं युनिट झालं. आपल्याला हे डिस्कस करायचं आहे इन डिटेल मध्ये. ओके. व्हॉट इज द सेकंड युनिट. सेकंड युनिट इज द क्रिस्टलोग्राफी. क्रिस्टलोग्राफी मध्ये तुम्ही आय थिंक 11वी मध्ये किंवा 12वी मध्ये काय स्टडी केलं की क्रिस्टलचे 7 प्रकार असतात. क्युबिक सिस्टीम, हेक्सागोनल सिस्टीम, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, रोम्बोहेड्रल, ऑर्थोरोम्बिक, हे जे प्रकार आहेत ते आपल्याला पुन्हा इन डिटेल मध्ये स्टडी करायचे. ओके. बेसिकली याच्या आधी जर आपण एखादं व्हॉट एव्हर मटेरियल घेतलं, कोणतीही मटेरियल तुम्ही घ्या, तुमच्याकडे कोणतं मटेरियल घेता, एखादं सपोज वी टेक मटेरियल. आता हे जे मटेरियल मी घेतलं तर याचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे बेसिकली हे टू टाइप्स असतं. एक तर ते क्रिस्टलाइन असेल किंवा अमॉर्फस असेल. मग क्रिस्टलाइन स्ट्रक्चर म्हणजे काय असतं आणि अमॉर्फस म्हणजे काय असतं, हे पहिले 2 प्रकार पडतात हे क्रिस्टलोग्राफीमध्ये. क्रिस्टलोग्राफीमध्ये जे क्रिस्टलचे जे 2 टाइप असतात ते पहिले 2 टाइप आहेत ते क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आणि दुसरं असतं ते अमॉर्फस. मग क्रिस्टलाइन कशाला म्हणायचं आणि अमॉर्फस कशाला म्हणायचं. मग हे जे एखादं मटेरियल आपण घेतलेलं आहे हे मटेरियल मध्ये काय असतात, ऍटम्स असतात. म्हणजे छोटे छोटे जर आपण बेसिकली स्टार्टिंग करत आलो, हे मटेरियल आहे कशापासून तयार झालं असतं, n नंबर ऑफ ऍटम्स पासून
पार्टिकल्स पासून तयार झालेलं असतं. मग जेव्हा ते जे ऍटम असते त्या ऍटमचं जर अरेंजमेंट हे जर एखाद्या पिरियडिक असेल, एखाद्या शेप आणि साईज मध्ये असेल, तर त्या क्रिस्टलला म्हणायचं, त्या मटेरियलला म्हणायचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. आणि जर का त्या ऍटमचं अरेंजमेंट हे रॅन्डमली असेल, कसे असेल ओरिएंटेड, कुठेही ते रॅन्डमली डिस्ट्रीब्युट झालेले असतील ते ऍटम्स, तर त्या स्ट्रक्चरला म्हणायचं आपण अमॉर्फस स्ट्रक्चर. हे क्रिस्टलचे दोन टाईप झाले. कुठलं? क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आणि अमॉर्फस स्ट्रक्चर. क्रिस्टलाइन मध्ये ऍटमचं अरेंजमेंट हे पिरियडिक आणि रेग्युलर असतं, अमॉर्फस मध्ये रॅन्डमली असतं. ओके, जेव्हा आपण क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, आता हे क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस इथपर्यंत आलो. आता जेव्हा आपण क्रिस्टलाइनचा इन डिटेल स्टडी करतो तेव्हा क्रिस्टलाइन मध्ये पुन्हा 7 डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर्स आहेत. व्हॉट आर दिस 7 डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर? ते जे 7 डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर्स आहेत ते क्युबिक, टेट्रागोनल, हेक्सागोनल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, रोम्बोहेड्रल, ऑर्थोरोम्बिक, हे डिफरंट 7 क्रिस्टलचे टाइप्स आहेत. मग आपल्याला पुन्हा काय स्टडी करायचं आहे की इंट्रोडक्शन ऑफ क्रिस्टल सिस्टीम. पहिलं सब युनिट काय आहे क्रिस्टलोग्राफी मधलं? इंट्रोडक्शन ऑफ क्रिस्टल सिस्टीम. क्रिस्टल सिस्टमचं इंट्रोडक्शन काय आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण हे 7 टाइप आपण सांगणार आहेत आणि हे 2 प्रकार सांगणार. मग त्याच्यामधला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्युबिक युनिट सेल आपण पहिला जो घेणार आहे की क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, म्हणतो हेक्सागोनल आहे. मग इन डिटेल आपण स्टडी कशाचा करणार आहे की क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चरचा. मग त्याचे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत की नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. क्युबिक युनिट सेल मध्ये किती ॲटम्स प्रेझेंट असतात, त्याचे ॲटॉमिक रेडियस किती असते, what is the coordination number, what is the atomic packing factor for the cubic unit cell, what is the void space, what is the density of crystal. हा पार्ट झाला. in the second case what we are discussed, what we will discuss the symmetry elements. त्याच्यामध्ये symmetry elements पुन्हा 3 टाइप आहेत. फर्स्ट वन इज द axial symmetry, second one is the center, and the third one is the plane. And the last point, that is the Bragg's law. Bragg's law चा सुद्धा इथं आपण स्टडी करणार. व्हॉट इज द इक्वेशन Bragg's law? Bragg's law तुम्ही ऑलरेडी आय थिंक स्टडी केलेला आहे. Bragg's law मध्ये काय असतो? इक्वेशन आहे बघा, n लॅम्बडा इज इक्वल टू 2d साइन थिटा. ते आपल्याला इथं इक्वेशन फाइंड करायचं आहे. And the last point is the Miller indices and the interplanar distance. This is the important point for 5 mark. This is the second unit in the first section. हे तुमच्या पहिल्या सेक्शन मधलं सेकंड युनिट आहे. ओके, व्हॉट इज द थर्ड युनिट? थर्ड युनिट इज द साऊंड इंजिनिअरिंग. पहिल्या सेक्शन मधलं तुमचं थर्ड युनिट जे आहे ते साऊंड इंजिनिअरिंग आहे. हे जे थर्ड युनिट आहे, दिस थर्ड युनिट इज अगेन डिवाइडेड इन 2 पार्ट्स. इन द फर्स्ट पार्ट वी डिस्कस अबाउट द अकॉस्टिक्स अँड इन द सेकंड पार्ट वी डिस्कस अबाउट द अल्ट्रासोनिक. अकॉस्टिक्स मध्ये आपण काय स्टडी करणार आहोत? अबाउट द बिल्डिंग, स्ट्रक्चर ऑफ द बिल्डिंग. बिल्डिंगचं स्ट्रक्चर कसं असणार आहे हे आपण फर्स्ट पार्ट मध्ये डिस्कस करणार आहोत. अँड इन द सेकंड पार्ट वी डिस्कस अबाउट द अल्ट्रासोनिक वेव्ह. अल्ट्रासोनिक वेव्हच्या बद्दल आपण सेकंड पार्ट मध्ये डिस्कस करणार. सो ओके, इन द फर्स्ट पार्ट दॅट इज इन द अकॉस्टिक्स देर इज द इंट्रोडक्शन, देन देर इज द रिव्हायब्रेशन. रिव्हायब्रेशन म्हणजे काय असतं? एखाद्या हॉलमध्ये गेला तुम्ही, गोल मध्ये जाता, गोल मध्ये काय करता? तुम्ही विजापूरला गेले असतील बरेचसे मुलं, तिथे जर तुम्ही एखादा साऊंड केला तर तुम्हाला 7 वेळा रिपीट ऐका येतो. म्हणजे काय होतं तिथे? रिव्हायब्रेशन. नंबर ऑफ टाइम्स तो साऊंड काय होतो? रिपीट होतो. त्याला आपण काय म्हणतो? रिव्हायब्रेशन. आफ्टर दॅट रिव्हायब्रेशन टाइम, ते जे रिव्हायब्रेशन होत असतं त्याच्यासाठी टाइम किती लागत असतो? मग पुन्हा इथे 2 कन्सेप्ट येतात. रिव्हायब्रेशन टाइम फॉर स्पीच. जर आपलं एखाद्या हॉलमध्ये जर लेक्चर सुरू असेल तर त्याच्यासाठी रिव्हायब्रेशन टाइम किती असेल? अँड द रिव्हायब्रेशन टाइम फॉर द म्युझिक. जर एका ठिकाणी एखादं जर फंक्शन असेल आणि तिथे जर म्युझिक असेल तर त्याच्यासाठी ते रिव्हायब्रेशन टाइम काय असेल? म्हणजे जो रिपीटली साऊंड आपल्याला ऐकवतो त्याचं रिव्हायब्रेशन टाइम मध्ये आपण डिस्कस करणार. आफ्टर दॅट ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट, त्याची आपण फक्त डेफिनेशन डिफाईन करणार आहे. ओके, तुम्ही लाईटमध्ये वेव्ह ऑप्टिक्समध्ये किंवा 11वीच्या तुमच्या जो चॅप्टर केला लाईटचा, जो स्टडी केला ऑप्टिक्स वेव्ह ऑप्टिक्समध्ये काय स्टडी केला की एखादी लाईटची रे एखाद्या सरफेसवरती जेव्हा येते, इन्सिडेंट रे म्हणतो त्याला आपण, तर ती जेव्हा एखाद्या सरफेसवरती स्ट्राईक होते तेव्हा काय होत असतं इथं? तर त्या लाईटचा काही पार्ट
हे जे मटेरियल आहे, हा जो सरफेस आहे तो काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. काही पार्ट इथून काय होतं, रिफ्लेक्शन होतं. काही त्या लाईटच्या इन्सिडेंट रेचं काय होतं, रिफ्रॅक्शन होतं, ट्रान्समिशन होतं. कधी होतं, जर एखादी लाईट रे एखाद्या सरफेस वरती जेव्हा स्ट्राईक होते तेव्हा हे डिफरंट फेनॉमेनॉन होते, ऍब्सॉर्प्शन, रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन होतं. तसंच जर का एखादी साऊंडची वेव्ह एखाद्या सरफेस वरती जेव्हा स्ट्राईक होते, हा एक सरफेस आहे, ही एक भिंतीचा सरफेस आहे हा, आणि इकडून कुठून तरी साऊंडची वेव्ह आलेली आहे, तर मग तिथं काय होईल, मग तिथे सुद्धा हा जो सरफेस आहे ना, हा सरफेस ती जी साऊंड आलेली आहे, साऊंडची वेव्ह आलेली आहे, काही प्रमाणामध्ये ऍब्सॉर्ब करेल, काही प्रमाणामध्ये रिफ्लेक्शन करेल. मग तो जो कन्सेप्ट आहे तो इथं ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. अगेन नेक्स्ट सेबिन्स फॉर्म्युला. सेबिन्स WC सेबिन इज द वन ऑफ द सायंटिस्ट. त्यांनी एक फॉर्म्युला फाइंड आउट केला. कशाचा फॉर्म्युला फाइंड आउट केला, तर रिव्हर्बरेशन टाइमसाठी जो फॉर्म्युला फाइंड केला तो फॉर्म्युला इथं आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट बेसिक रिक्वायरमेंट्स फॉर द अकॉस्टिकली गुड हॉल. जर का आपल्याला एखादा हॉल तयार करायचा आहे, बिल्ड करायचा आहे, पण तो कसा असला पाहिजे, गुड असला पाहिजे. गुड म्हणजे काय असलं पाहिजे, की त्या हॉलमध्ये जर एखादं लेक्चर घेतलं आपण, त्या हॉलमध्ये जर का आपण एखादं म्युझिकचं फंक्शन घेतलं, तर तिथून आपल्याला साऊंड हा रिपीटेडली ऐकायला आला नाही पाहिजे, तिथं इको तयार नाही झाला पाहिजे. त्याच्यासाठी काय बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत ते इथं आपण डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट, फॅक्टर्स अफेक्टिंग अकॉस्टिक्स ऑफ ऑडिटोरियम अँड देअर रेमेडीज. असे कोणते फॅक्टर्स आहेत की त्या फॅक्टर्समुळं, त्या कारणांमुळं त्या हॉलमध्ये तुमचा जो साऊंड आहे तो त्याचं रिफ्लेक्शन जास्तीत जास्त होतं, तो रिपीटेडली ऐकू येतो, आणि त्याच्या रेमेडीज, रेमेडीज मीन्स त्याचे उपाय, जे फॅक्टर्स आहेत त्याच्या रेमेडीज आपण इथं डिस्कस करणार आहोत. दिस इज द फर्स्ट पार्ट इन थर्ड युनिट, दॅट इज द साऊंड इंजिनिअरिंग मधला हा फर्स्ट युनिट झाला, अकॉस्टिक फर्स्ट पॉईंट झाला. ओके, इन द सेकंड पॉईंट वी डिस्कस अबाउट द अल्ट्रासोनिक. अल्ट्रासोनिक काय आहे, वेव्ह आहे. तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम स्टडी केला बघा, स्पेक्ट्रम मध्ये कुठेतरी अल्ट्रासोनिक सुद्धा आहे. मग फर्स्ट वी डिस्कस अबाउट द इंट्रोडक्शन. अल्ट्रासोनिकचं आपण इंट्रोडक्शन डिस्कस करणार. आफ्टर दॅट पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड द मॅग्नेटोस्ट्रिक्शन इफेक्ट. दीज आर द टू डिफरंट मेथड्स. या दोन डिफरंट मेथड्स आहेत. युजिंग दिस टू डिफरंट मेथड्स वी जनरेट द अल्ट्रासोनिक वेव्ह. आपण अल्ट्रासोनिक वेव्ह कशी तयार करणार, मग ती जी अल्ट्रासोनिक वेव्ह आहे ती अल्ट्रासोनिक वेव्ह आपण दोन डिफरंट मेथडने तयार करणार. सो फर्स्ट वन इज द पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. पिझो इलेक्ट्रिक इफेक्टने एक तयार करणार, आणि दुसरी जी असेल ती आपली मॅग्नेटोस्ट्रिक्शन इफेक्ट. या दोन मेथडच्या हेल्पनं आपण अल्ट्रासोनिक वेव्ह जनरेट करणार, तयार करणार. आफ्टर दॅट we discuss about the properties of the ultrasonic waves. अल्ट्रासोनिक वेव्हच्या प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण इथं स्टडी करणार आहोत. अँड द लास्ट वन इज द डिटेक्शन मेथड्स ऑफ द अल्ट्रासोनिक वेव्स. यस, आपण म्हटलो की यस देअर इज द अल्ट्रासोनिक वेव्स, पण खरंच तिथं अल्ट्रासोनिक वेव्ह आहे का नाही हे आपल्याला डिटेक्ट करायला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी डिफरंट, देर आर 4 डिफरंट मेथड्स. युजिंग दिस 4 डिफरंट मेथड्स वी कॅन डिटेक्ट द अल्ट्रासोनिक वेव्स. अँड ॲट द लास्ट we discuss about the applications of the ultrasonic waves. Ultrasonic wave चे applications आपण डिस्कस करणार आहोत. ओके, आय थिंक टाइम इज ओव्हर. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये जावा आणि तिथं तुमचे रोल नंबर आणि नाव हे तिथं मेन्शन करा क्लिअरली. ओके, सो टुडे वी स्टॉप हिअर. इन द नेक्स्ट लेक्चर वी कॅन कंटिन्यू, अँड आफ्टर दॅट वी कॅन स्टार्ट अवर ॲक्च्युअल सिलेबस. ओके, इफ एनी डाऊट देन आस्क मी. काय प्रॉब्लेम आहे का कोणाला, की आवाज येत नाहीये किंवा अजून कोणता प्रॉब्लेम? इथं फक्त आपण सिलेबस डिस्कस केलेला आहे, करतोय, अजून ऍक्च्युली सिलेबसला पॉइंटला स्टार्ट केलेलं नाहीये. ओके, चॅट बॉक्स मध्ये तुमचे रोल नंबर्स आणि नाव हे मेन्शन करा क्लिअरली. केदार, मे ऑडिबल? केदार पाटेकर, यस. आयेशा मुजावर, स्नेहल कांबळे, येस. हा, चॅट बॉक्स मध्ये तुमचे रोल नंबर्स आणि नाव मेन्शन करा. यस. Okay, sir. नेक्स्ट, दिवटे,
मोनाली, पुजारी, Yes, sir. हिलाल, प्रशांत, सुजित, यश. चॅट बॉक्स मध्ये जावा आणि तुमचे रोल नंबर आणि नाव मेन्शन करा. माझा आवाज तुम्हाला क्लिअर ऐकू येतोय? ओके ओके. हे फक्त आपण सिलेबस डिस्कस केलेला आहे. आपण जो पुढचा आहे तर सिलेबस ऍक्च्युली पॉइंट्स हे नंतर स्टार्ट करणार आहोत. ओके. अजून एक ते 2 लेक्चर नंतर. जर कोणाला काय अडचण असेल तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता. ओके. 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 सी यू टुमॉरो. बाय.